तर फायनली गाईस ती वेळ आलेली आहे की आपलं व्हेज चिकन काय आहे ना ते आपण आता रिव्हील करूयात. ओपन कर. तुझा शुभ हस्ते. आम्ही ना नॉनव्हेजची भाजी बनवली आहे. फक्त आम्हाला बघायचंय तुला कळतंय का की एक्झॅक्ट कशाची. तर ना टेस्ट करून सांग. बघूया. व्हॉट्सअप गाईज, कसा आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत जे बघायचं आपल्याला पास होतं का फेल होतं. पण आम्ही जे बनवणार आहोत ना की ते आहे बघा की व्हेज चिकन थाळी. पण आता ट्विस्ट असं आहे ना की त्यामध्ये चिकनचा एक सुद्धा पीस नसणार आहे. तर त्यामुळे आपल्याला बघायचं ना की आपलं एक्सपेरिमेंट फेल होतं की पास होतं. आणि अजून एक सांगतो आपल्याला ना शेवटला त्याची टेस्ट आहे ना मम्मीला पण दाखवायची आहे. मम्मी जेव्हा टेस्ट करून सांगेल ना की हे नॉनव्हेज लागते का व्हेज लागते त्यावरून आपल्याला डिसाईड करायचं की आपली रेसिपी सक्सेस झाली का फेल झालेली आहे. तर आता बघूया, सगळी जिम्मेदारी आता कोरोनावर सोडवली. आता बघू बहिणीच्या हातची ना सिक्रेट रेसिपी आपण बघणार आहोत. जमेल ना पण नक्की. मी एक नंबर बनवणार. बघू आता मम्मी ओळखते का नाही. आणि माझ्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे आणि ती. जर फेल झाली तर नाही, फेल अजिबात होणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला पण समजेल. तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये मी लगेच दाखवेल पण की आपण कुठली बनवतोय. तुम्हाला लक्षात पण आला सर ऑलरेडी काही जणांच्या. चला तर मग आता ना आपल्या प्रोसेसला आपण सुरुवात करूयात. आता बघूयात ना आपली तयारी कुठपर्यंत आणि काय आहे तिने प्रोसेस करून ठेवलेली इथे. तुम्ही भाजी ओळखलीच असेल आतापर्यंत आपण काय बनवणार आहोत. व्हेज चिकन म्हटल्यावर तरी पण आपलं चाललंय. बघूयात कुठपर्यंत आपला जोक सक्सेस होतो. तरी पण चाललंय आपलं. तोपर्यंत इथं तयारी करून घेतले. थोडेसे तीळ धने भाजीसाठी आपल्या, आणि 2 कांदे, टमाटे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आपण हे मस्त भाजून, आणि खोबरं राहिलं, आणि खोबरं हे सर्व भाजून आपण वयाचं वाटण करून घेणार आहोत. चिकन परफेक्ट झालं पाहिजे बरं का. ते जरी चिकन नसलं व्हेज असलं तरी त्याची पण एक इज्जत आहे चिकनची. व्यवस्थित कर. ते करुणा ना आता मसाल्यांची तयारी करते आणि इथे ना आपण चिकन सध्या ठेवून दिलेलं आहे. भाजी आपली अशी एकदम भारी झाली पाहिजे आज. झणझणी झाली पाहिजे बरं का. त्यामध्ये काही का असे ना. हा, कारण मी माझ्यासाठी बनवते स्पेशल आज. याआधी पण बनवलेली आहे मी. यावेळेस व्हेज पण मस्त- चिकन? हो. आता मस्त असा उभा आपण कांदा चिरून घेऊ मसाल्यासाठी. चांगला असा उभा आडवा कापून घे. मस्त धने आणि खोबरं आपण छान असं लाल होईपर्यंत परतून. आता मिरची सुद्धा आपण ना भाजून घेऊ. आई शपथ, नाहीतर फुटून चेहऱ्यावरतीच येते मिरची. कसली उडली पण ती. असे कांद्यावर टाकून भाजले ना उडत नाही. आपण ही कोथिंबीर मस्त अशी कापून घेऊ आणि मसाल्यावरती टाकू. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घे बरं का. काहीच कमी नाही पडलं पाहिजे. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ असं मसाल्यांवरती छान असं टाकून घ्यायचं. आपल्या चिकनच्या भाजीसाठी जो मसाला लागतो ना तो सर्व मी काढून घेतला आपल्या व्हेज चिकनसाठी. आणि मस्त रेडी पण केला. आता याला आपण मस्त वाटून घेऊ. होईल ना नक्की. नक्की होणार. हसू नको तू, होणारच आहे. आज नशीब पाऊस काहीच नाही आला. थोडाफार येऊन गेला फक्त सकाळी. पण आता किती छान वाटतंय. झाला असेल बारीक. झाला बारीक. काहीच आपण जो एक्सपेरिमेंट करतोय ना तो मम्मीला काय अजून माहिती नाहीये. तिला फक्त एवढं माहिती आहे की करुणा काहीतरी स्वयंपाक बनवतेय. पण ऍक्च्युअली मध्ये आपण जे बनवतोय ना नॉनव्हेजचं ते मम्मीला काय अजून माहिती नाहीये. आपण तिला फक्त लास्टला ना टेस्ट करण्यासाठी देऊया. त्यावेळेसच आपल्याला कळेल की ती खरं गेस करते का नाही. तर त्यामुळे आता बघूयात आपलं व्हेज चिकन व्यवस्थित व्हायला पाहिजे. फक्त आम्ही करतोय 100% प्रयत्न. फक्त चुकू देऊ नको एवढंच कर. अजिबात नाही चुकवणार. मी एकदम भारी रेसिपी बनवणार आहे. चुकलं तरी शेवटी तर आपणच खाणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काय गरज नाही. तर फायनली गाईस ती वेळ आलेली आहे की आपलं व्हेज चिकन काय आहे ना ते आपण आता रिव्हील करूयात. खूप मोठा अशी काही गोष्ट नाही करत आम्ही, पण तरी पण एक ट्राय करतोय. असं बघूयात जमतं का. चल ओपन कर. तुझा शुभ हस्ते. मला हसायलाच येते राव. तू हस, मी काढ. ठीक आहे गाईज, बघितलं का आपलं फायनली आता व्हेज चिकन. तुम्हाला हे थोडंसं गरम पाण्यामध्ये ना मी याला टाकून ठेवले म्हणजे छान असं भिजलं जातं. पण काय ते नाव तर आता ओळखलंच असेल ना तुम्ही. आपले सोयाबीन आहे गाईज. आपलं व्हेज सोयाबीन जरी असलं ना तरी पण त्याच्यासाठी ना आपण नॉनव्हेजचे जे जे लागतात ना गोष्टी म्हणजे मसाले झालं, सगळे एफर्ट झालं, सगळे आम्ही लावलेत बरं का. त्यामुळे त्याला पण कमी समजू नका. सोयाबीन तर असं गोल गोल दिसतंय पण करू ना बरोबर असं बनेल का रे हे जसं दिसतंय. प्रयत्न करू. मग एक काम करू. चिकन ते चिकन आहे. बघू आता. कमी सुई दोराने शिवून घ्यायची का लांब लांब पीस करू. कांदा मस्त असा लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ छान. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आता हे मसाले टाकून घेऊ आपण. हळद पावडर, मिरची पावडर अशी छान परतून घ्यायची. छान रंग येतो याने मस्त. टोमॅटो. हा हा आता झणझणीत वास आला बरं का खरंच.
आणि यामध्ये एकच थेंब असं पाणी टाकायचं. मिरची पावडर थोडीशी आपली जळत नाही. मसाला बघून तर वाटतंय की खरंच एकदम छान बनणार आहे आपली रेसिपी. तेल सुटेपर्यंत याला टाकून घेऊ. आता हे सोयाबीन आहे ना, आपण यामधलं पाणी असं पिळून घेऊ, पूर्ण असं पाणी. त्याची साईज तर अजूनच कमी झाली की रे उलट. ते छोटंच आहे ना. आता आपण हे झाकण काढून घेऊ. तेल वरती आले म्हणजे आपला मसाला पूर्ण हे झालाय, छान असा परतलाय. तर यामध्ये आपण हे टाकून देऊ, आपलं व्हेज चिकन. आपलं व्हेज चिकन आपण यामध्ये टाकून देऊ. छान असं परतून घेऊ. बाकी तर आपण याला हे सोयाबीनच बोलतो, पण आजच्या दिवशी आमच्यासाठी स्पेशल आहे बघा हे व्हेज चिकन. आता याला आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे? आता याला 10 मिनिटं ठेवू. आपण काय करू, यामध्ये थोडं गरम पाणी टाकू आणि जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण याला पाणी टाकून शिजू देऊ. आणि जर तुम्हाला फ्राय खायचं असेल तर तुम्ही असंच 10 मिनिटं कमी गॅसवरती झाकून ठेवून फ्राय पण खाऊ शकता, व्हेज चिकन फ्राय. यामध्ये आता मी मस्त गरम पाणी ॲड केले. असं 10 मिनिटं याला कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजू देऊ छान असं. आता मस्त आपली भाजी अशी शिजते. तर फायनली गाईस आता ना आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मस्तपैकी वाढून घेऊयात आणि मम्मीला ना आपण टेस्ट करण्यासाठी देऊयात. चला बघूयात आता आपलं फायनली एक्सपेरिमेंट कसं झालंय. गाईस बघा, खरंच आपली भाजी किती मस्त तयार झालेली आहे. आता करुणा ना मस्तपैकी वाढते. एक काम कर, पहिलं ना थोडंसं रसच ते मम्मीला आपण टेस्ट करायला देऊ, कारण हे जर दिलं तर झालं 1 मिनिटात आपलं सस्पेन्स आपला गायब, आपलाच अपमान होईल. थोडासा रस्सा थोडासा टेस्ट करण्यासाठी आपण रस्सा देऊ पहिलं. तरी पण नाही देत. तरी पण देऊ नको, एक तर तिची तब्येत बरोबर नाहीये, लागेल ठसका जोरात. आता हे ना मी मम्मीला देतो, बघूयात तिची रिॲक्शन. आम्ही ना नॉनव्हेजची भाजी बनवली आहे, फक्त आम्हाला बघायचंय तुला कळतंय का की एक्झॅक्ट कशाची, तर ना टेस्ट करून सांग. भाजी तर छान दिसायला लागली. रस्सा पिऊन सांगा टेस्ट. ठीक आहे, चालतंय. बघूयात. गाईस आता जस्ट मम्मीने ट्राय केले. कशी वाटली मम्मी? भाजी 1 नंबर झाली, पण चिकन सारखीच बनली, पण चिकन नाही. आता हे तुम्ही सांगा कशीची ते बनवली. करुणा मागे बसली, तिला मला माहित नाही या दोघांनी बोलले बनवली. ना मम्मी ओळखणार, कारण मम्मीचा अनुभव शेवटी वाया जाणारच नाही. एक तर मम्मीची तब्येत ठीक नाहीये तरी आम्ही असं एक्सपेरिमेंट केलाय, पण तुला कळलं ना. कळली बाळा जाऊ दे, मला. मी तुला जेवण वाढूनच आणते. नाही, भाजी खूप भारी झाली आणि चिकन सारखीच बनली, पण चिकनची नाही. झालं, मग मम्मीने ओळखलं. कारण करून खरंच छान बनवली. गेला आपला एक्सपेरिमेंट फेल. मम्मी पुढे सगळं फेलच होतं, असंच असतं. नाही, पण खरंच खूप छान भाजी झाली. आपण फेल झालो आणि मम्मीचा अनुभव जिंकला. जाऊ द्या, मम्मी जिंकली, आम्ही हरलो. बरेच वर्षाचा अनुभव आहे ना, कळणारच ना भाजी. फायनली आपली डिश अशी रेडी झाली. आता मी मम्मीला नेऊन देते गरम गरम जेवण करण्यासाठी. कळलं मम्मी आता तुला एक्झॅक्ट काय? मी बरोबर भाजी ओळखली, मला माहित होती सोयाबीनच होतं, पण म्हणलं ठीक आहे, बघू हे किती खरं सांगतात. तर गाईज आज ना आम्ही जस्ट एक एक्सपेरिमेंट करून बघितलं की खरंच आपलं ना व्हेज चिकन बनवू शकतं का. पण तुम्हाला माहिती, मम्मी पुढे आपलं एक्सपेरिमेंट पूर्ण फेल गेलं, कारण तिला चव बघूनच लक्षात आलं की नॉनव्हेज नाहीये. जरी आपलं एक्सपेरिमेंट फेल गेलं असेल ना, पण भाजी खरंच 1 नंबर झालेली आहे, ती बघण्यावरूनच कळतेय. तर जाऊ दे, आपलं ना भाजी तरी छान झालेली आहे. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला ना आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.